खरं तर नेत्यांनी राजकारण हे अगदी देशाला स्वातंत्र्य मिळताच स्वातंत्र्य कोणी दिले यापासून सुरू केलं। मग सुभाषचंद्र बोस यांचं अचानक गायब होणं असेल किंवा लालबहादूर शास्त्री यांचा खून, हे आजही गूढच आहे। असो, इतिहासातून शिकून वर्तमान असं जगायचं असतं की भविष्य चांगलं झालं पाहिजे। पण आपण काय करतो? आपल्या पुस्तकांमध्ये हे आहे ते आहे असं भांडत बसतो आणि परदेशी लोक येऊन त्याचा अभ्यास करतात आणि जे श्रेय आपल्याला मिळायला हवं तेच घेऊन जातात। मग ते अगदी विमानाचा शोध एका मराठी माणसाने लावला होता, त्याला जेलमध्ये टाकून 7 वर्षात त्याचा प्रकल्प कॉपी करून राईट बंधूंना क्रेडिट दिलं, जे बऱ्याच लोकांना तर माहितही नाही। असो, पण या 79 वर्षांच्या स्वतंत्र भारत देशात आझादी फक्त नेत्यांना आणि पैसेवाल्यांना आहे, आपल्यासारख्या मध्यमवर्गीयांना नाही। आता हे असं का ते पाहूया। लालू प्रसाद यादव नाव ऐकलं की फोडणीसकट घोटाळे आठवतात। चारा घोटाळा, जनावरांच्या चाऱ्याचे पैसे जे शेतकरी आणि जनावरांच्या हितासाठी होते तेच कोट्यवधी रुपयांनी गिळंकृत, आणि शिक्षा झाली तरी आरामात जेलमध्ये स्पेशल ट्रीटमेंट। म्हणजे काय? श्रीमंत गुन्हेगारांना देशात अजून स्वातंत्र्य आहे, पण सामान्य माणसाला न्याय मिळणं अजूनही कठीणच आहे। आपल्याला यांच्यासारख्यापासून आझादी हवीये। आता सांगतो एक खरी गोष्ट। एका सरकारी हॉस्पिटलमध्ये रुग्णाला तातडीने ऑपरेशन होतं। कुटुंबाकडे पैसे नव्हते, सरकारी मदत मिळायला वेळ गेला आणि त्या विलंबामुळे रुग्णाचा मृत्यू झाला। हे फक्त पैशांचं प्रकरण नाही, ही सिस्टीमच्या उदासीनतेची गोष्ट आहे। स्वातंत्र्य मिळून 79 वर्ष झाली, पण गरीब माणसाचं प्राण वाचवण्याच्या अधिकारापासून अजूनही तो वंचित आहे। आपल्याला यांच्यासारख्यापासून आझादी हवीये। खेळाडूंच्या बाबतीत तर अजून वाईट। आपल्या देशात क्रिकेट सोडून बाकी खेळांकडे फारसं लक्षच नसतं। ऑलिम्पिकसाठी गेलेले खेळाडू कधी प्रायोजक मिळत नाही म्हणून अडतात, तर कधी त्यांच्या ट्रेनिंगसाठी योग्य सुविधा नसतात आणि मेडल घेऊन आल्यावरच त्यांच्यावर फुलांचा वर्षाव। मग प्रश्न पडतो, खेळाडूंना प्रोत्साहन फक्त मेडल आल्यानंतरच द्यायचं का? आपल्याला यांच्यासारख्यापासून आझादी हवीये। आणि हो, अजून एक किस्सा। कृषी मंत्री कोकाटे साहेब विधानसभा चालू असताना रम्मी खेळताना कॅमेऱ्यात सापडले। आता ही मंडळी शेतकऱ्यांच्या समस्या सोडवायला निवडून आलीत की पत्ते खेळायला? वरून थोड्याच दिवसांनी त्यांनाच क्रीडा खातं देण्यात आलं। म्हणजे खेळाडूंच्या खेळाला सपोर्ट नाही, पण नेत्यांच्या पत्त्यांच्या खेळाला मात्र पूर्ण सपोर्ट। आपल्याला यांच्यासारख्यापासून आझादी हवीये। पाडळकर प्रकरणाबद्दल, एक लोकप्रतिनिधी जो लोकांची सेवा करायला निवडून आला, पण त्यानेच सार्वजनिक ठिकाणी भाषणात काही समाज घटकांविरुद्ध वादग्रस्त वक्तव्य केली। आता लोकप्रतिनिधींनी समाजाला जोडायचं असतं की फोडायचं? स्वातंत्र्य मिळालं, पण अशा राजकीय विषारी वक्तव्यांपासून आपल्याला अजून स्वातंत्र्य मिळालेलं नाही। आपल्याला यांच्यासारख्यापासून आझादी हवीये। मित्रांनो, स्वातंत्र्य मिळून 79 वर्ष झाली, पण अजूनही आपण भ्रष्टाचार, राजकीय स्वार्थ, गरिबांवरील अन्याय आणि क्लेंटच्या दुर्लक्षापासून स्वातंत्र्य मिळवायचं बाकी आहे। खरं स्वातंत्र्य म्हणजे फक्त बाहेरील साखळ्या तोडणं नाही, तर आतल्या गंजलेल्या साखळ्याही तोडणं आहे। आणि त्या तोडण्याची जबाबदारी तुमची, माझी आणि प्रत्येक भारतीयाची आहे।